श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आपण IVF तंत्रज्ञानाचा नेमका वापर करताना काय काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावेत याविषयी जाणून घेणार आहोत. मॅडम, ही उपचार पद्धती जेव्हा वापरली जाते तेव्हा जे मूल जन्माला घालायचं आहे ते व्यवस्थित जन्माला यावं या दृष्टीनं त्या दाम्पत्यानं नेमकी कशी काळजी घ्यावी, काही नियम पाळावेत का, त्याबद्दल आज सांगा. बरोबर आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाचं आहे की कपल काउन्सिलिंग गरजेची आहे. सो ज्या कपलचा लेट मॅरेज आहे किंवा त्यांना बरेच वर्ष मूल नाही राहिलं तर त्यांनी हा सगळे बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणे. आणि जेव्हा एकदा डिसिजन झालं की IVF आपल्याला करायचं आहे तर त्याच्यामध्ये पण डॉक्टर तुम्हाला एक ब्रीदिंग पिरियड 1 किंवा 2 महिन्याचा देतात, ज्याच्यामध्ये दोघांनी आपलं डाएट मॉडिफिकेशन करायला हवं आहे. जसं काय बेसिक काय आहे की घरगुती जेवण घ्या, ताजे फळभाज्या घ्या, म्हणजे सगळे मिनरल्स आणि विटॅमिन्स तुम्हाला मिळायला पाहिजे. प्रोसेस्ड फूड बंद करा, बेकरी फूड बंद करा, हायड्रेशन नीट ठेवा, शरीरमध्ये कोणतं इन्फेक्शन होऊ देऊ नका. वेट जास्ती असलं तर वेट लॉसकडे लक्ष देणं, आपलं BMI कमी करणं, एक्सरसाइज करणं, थोडं योगा मेडिटेशन टू रिलीव्ह द स्ट्रेस, हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं अल्कोहोल, स्मोकिंग, हे सगळ्या गोष्टी बंद करायला लागतात का ते शरीराला टॉक्सिक असतात. खरं. बरं, ही जेव्हा उपचार पद्धती वापरायची असं दाम्पत्य एखादं ठरवतं तेव्हा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ताण हा येतोच. तर त्या दृष्टीनं जर विचार केला तर या उपचार प्रक्रियेच्या यशाचं प्रमाण कितपत आहे आणि या संपूर्ण प्रोसिजरला किती वेळ लागतो, एकूण साधारण खर्च किती येतो, याबद्दलही सांगा. हा जे कपल असतो ते ऑलरेडी खूप मेंटली स्ट्रेस्ड असतं, इमोशनली स्ट्रेस्ड असतं, बरेच वर्ष झालेले आहे आणि एक सोशल टॅबू खूप आहे या गोष्टीला. तर तो ताण त्या दोन्ही कपलवर भरपूर असतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही 37 एजच्या अगोदर जर तुम्ही IVF केलं तर तुम्हाला सक्सेस रेट जास्ती आहे. आणि ह्याच्या अगोदरचे किती ट्रीटमेंट तुम्ही घेऊन झाले आहे, तुमचे फील्ड IUI किती आहे, त्याच्यावर तुमची सक्सेस रेट डिपेंड करते. तुमचा एंडोमेट्रिओसिसचा ग्रेड काय आहे आणि तुमचं ब्लड लेवल्समध्ये AMH लेवल्स म्हणतो आपण, म्हणजे शरीरामध्ये ओव्हरीची एज किती आहे, AFC काउंट सोनोग्राफीने किती फॉलिकल्स आहेत त्याच्यावर सक्सेस रेट डिपेंड करतं. तुमचं बॉडी मास इंडेक्स किती आहे, तुमचं वेट किती आहे. सो हे थोडंसं सक्सेस रेट व्हेरी होतं. सक्सेस रेट युजली 70% असतो प्रेग्नन्सी राहण्याचा, पण टेक होम बेबी रेट 50% असतो. असं नसतं की IVF केलं तर नक्की बेबी होणारच, ही गॅरंटी तुम्हाला कुठे पण कोणी पण देऊ शकत नाही. आता जर खर्चाचा पार्ट बघितलं सो इंजेक्शनचा खर्च मोठा असतो, काही सोनोग्राफी केले जातात, ब्लड टेस्ट रिपीटेडली केले जातात, तर त्याच्यामध्ये ॲव्हरेज 1.5 ते 2 लाख खर्च येतच अख्खे प्रोसेसचा. आणि 2.5 ते 3 महिने अख्खे प्रोसेसला लागतं. आणि ही प्लॅन प्रोसिजर आहे. म्हणून आम्ही कपलना सांगतो की जेव्हा तुम्ही वर्किंग असलं, जेव्हा तुम्हाला रेस्ट पिरियड मिळू शकतं, वेदर चांगला आहे, तेव्हाच हे IVF प्लॅन केलं जायला पाहिजे. श्रोते हो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज आपण घेतली. या संदर्भातच अधिक माहिती आपण उद्याच्या भागात घेणार आहोत. नमस्कार. IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.